नमस्ते. कशा आहात सगळे? आनंदी असाल, मजेत असाल अशी अपेक्षा ठेवूया. अभ्यास करत असाल महत्वाचं म्हणजे. आणि आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरकडे जाऊया. आज लेक्चर नंबर 10, टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, सब आर्टिकल, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन ए सॉलिड सरफेस. बरोबर. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटासा एक्सपेरिमेंट आपण करू. माझ्याकडे एक सॉलिड सरफेस आहे बघा, कदाचित दिसते का इतक्या लांब सॉलिड सरफेस आहे. त्या सॉलिड सरफेसवरती मी हे लिक्विड पोअर केलं. आता जेव्हा लिक्विड पोअर करतो तेव्हा तेव्हा ह्या लिक्विडचा एक प्रकारचा शेप इथं तयार झाला बघा. बरोबर का? तो शेप कॉन्केव शेप आहे. कुठला शेप आहे? कॉन्केव शेप आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? पाठीमागच्या आर्टिकलमध्ये आता हे लक्षात घ्या, आपण आता हे बाजूला ठेवतो. कॉन्केव शेप झाला. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की तो शेप आहे तो कुणावर डिपेंड आहे. बरोबर. देर आर 3 काइंड्स ऑफ लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड और पार्शियली वेट द सॉलिड और डज नॉट वेट द सॉलिड. बरोबर. त्या लिक्विडच्या शेपवरती, त्या ड्रॉपचा किंवा लिक्विडच्या नेचरवरती ड्रॉपचा शेप कसा येईल हे डिपेंड करतं. बरोबर. आज आपण चर्चा करणार आहे की तो ड्रॉप जो आहे तो ड्रॉप नेमका असाच का आला, किंवा तो नेमका असाच का आला, किंवा काही वेळेला लिक्विड सरफेसवरती जे ड्रॉप आहे किंवा लिक्विड आहे ते अशा पद्धतीनं स्प्रेड होतं. बरोबर. म्हणजे त्या लिक्विडनं त्याचा ड्रॉप होताना त्याचा शेप कसा असावा हे काही कंडिशनवरती डिपेंड असतं. सो इन दिस आर्टिकल वी आर गोइंग टू डिस्कस द शेप ऑफ लिक्विड ड्रॉप on the basis of certain kind of forces which are due to its surface tension. त्याच्या सरफेस टेन्शन मुळे त्या लिक्विड ड्रॉपचा शेप बदलला आणि तो शेप कसा आला हे आपण आताच्या आर्टिकल मध्ये, आताच्या लेक्चर मध्ये आपण चर्चा करू. समजतंय? चला तर मग पुढे जाऊ. आपण आता व्यवस्थित समजून घेऊ, बारकाईनं समजून घेऊ, काय अडचण नाही. आताची डायग्राम परत एकदा काढतो मी. डायग्राम आताची काय आहे? हा एक सॉलिड सरफेस आहे. त्याच्यावरती मी लिक्विड पोअर केलं. लिक्विड अशा पद्धतीने शेप आला त्याचा. बरोबर. आता ह्या लिक्विडचा एक पॉइंट पकडूया. हा ए नाव दिला, ह्या पॉइंटला मी ए नाव दिला. ए कोणाकोणाच्या टच मध्ये आहे? ए टच मध्ये आहे त्याच्या शेजारच्या लिक्विडशी, ए टच मध्ये आहे त्याच्या शेजारच्या सॉलिडशी, आणि ए टच मध्ये आहे त्याच्यावरती असणाऱ्या एअरशी. समजतंय? म्हणजे ह्या एअर वरती ए चा जो काही स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो ह्या 3 मीडियम मध्ये आहे. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. आता जेव्हा मी ह्या मीडियमचा इंटरफेस कनेक्ट करतो, ह्या मीडियमचं माध्यम एकमेकाला वेगळं कसं झालं हे मी चर्चा करतो, तेव्हा मला लक्षात येतं की लिक्विड हा एक इंटरफेस तयार होतो. म्हणजे ह्या ए च्या ठिकाणी ए ला, हा जो ए मॉलिक्यूल आहे ह्या ए ला इकडून कोणीतरी ओढतंय आणि त्या टेन्शनला नाव दिलं मी T1, किंवा त्या फोर्सला नाव दिलं T1. हा कोणाचा इंटरफेस आहे? लिक्विड आणि लिक्विडचा इंटरफेस आहे. बरोबर. आता ह्या ए ला इकडून कोणीतरी ओढतंय, इकडून कोणतरी ओढतंय, परंतु इथं हा जो T चा फोर्स आहे तो T2 म्हणू. आणि T2 कुठला फोर्स आहे? तर T2 हा सॉलिड एअर इंटरफेस मधला फोर्स आहे. म्हणजे काय? नंतर मी नाव लिहून तुम्हाला देणार आहे. समजतंय? आणि तिसरा जो फोर्स असतो, तिसरा जो फोर्स आहे तो T3 आहे. तो T3 आहे आणि तो कुणाचा असतो? तर एअर किंवा लिक्विड एअर ह्या इंटरफेस मधला फोर्स आहे तो. इंटरफेस म्हणजे काय? इंटरफेस म्हणजे दोन माध्यम वेगळे करण्याची एक रूपरेषा म्हणून आपण, दोन मीडियम वेगळे करण्याची एक रेषा, त्याला आपण इंटरफेस म्हणतो तात्पुरतं. आलं सगळ्यांच्या? चला मग अशा पद्धतीनं हा एक लिक्विडचा ड्रॉप मी कन्सिडर केला आणि त्या लिक्विडच्या ड्रॉप मध्ये 3 वेगवेगळे फोर्स आपण कन्सिडर केले. हा आहे खालचा, तो म्हणजे सॉलिड, इकडं वर एअर आहे किंवा एअर आहे इकडं, आणि हा कोण आहे तर इथं लिक्विड असणार आहे. चला बरोबर आहे. मग आता ह्या तिघांच्या मध्ये जे फोर्सेस आले त्या फोर्सची नावं पहिल्यांदा लिहूया आपण. इथं काय आला? T1. बोला T1 काय असतो? इट इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. तो एक प्रकारचा फोर्स आहे. कुणामुळे मिळालाय? सरफेस टेन्शन म्हणून मिळालाय. ऍट
लिक्विड इंटरफेस. हा जो लिक्विडचा इंटरफेस आहे, ए मॉलिक्यूल लिक्विडचा आहे, लिक्विड मधला म्हणजे ह्या शेजारचा, ह्या ए नावाच्या पार्टिकलला त्याच्या शेजारचा पार्टिकल आपल्याकडे ओढतोय कोहेसिव्ह फोर्स मुळे. तो फोर्स झाला T1. त्यालाच म्हणायचं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट लिक्विड इंटरफेस. आला सगळ्यांच्या. चला पुढं सेकंड T2 ला काय म्हणूया, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट सॉलिड एअर इंटरफेस. म्हणजे ए नावाच्या मॉलिक्यूलला ज्याच्यावरती जो सरफेस टेन्शन लागला तो कुणामुळे लागला, तर ह्या सॉलिडच्या ह्याच्या शेजारी सॉलिड आहे बघा, सॉलिड आणि एअर ह्या दोघांच्या इंटरफेस मुळे त्या मॉलिक्यूल वरती जो फोर्स लागला त्याला सरफेस टेन्शनचा फोर्स म्हणायचं किंवा त्याला नाव द्यायचं T2 असं नाव द्यायचं. समजतंय. चला नंतर नंबर 3 T3. बोला T3 काय असणार आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट लिक्विड एअर इंटरफेस. बरोबर का. म्हणजे हा जो ए नावाचा मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती आता जो फोर्स लागला तो सरफेस टेन्शन मुळे लागला, परंतु तो कुठल्या दोन मीडियम मुळे लागला, तर तो लिक्विड आणि एअरच्या इंटरफेस मुळे तो फोर्स इथं लागलेला आहे. आला सगळ्यांच्या. म्हणजे 3 पद्धतीचे फोर्स इथं आपल्याला मिळाले, T1, T2 आणि T3. समजतंय. आला सगळ्यांच्या. चला ही झाली पहिली केस. ह्या पहिल्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठे मोजायचं मी सांगितलंय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजायचा लिक्विडच्या आतमध्ये, म्हणजे हा असणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. बरोबर. दिसताना थीटा कसा दिसतोय, थीटा आहे तो म्हणजे ऍक्यूट, थीटा ऍक्यूट आहे. आणि हा मिनिस्कस कसा आहे, मिनिस्कस आहे तो म्हणजे कॉन्केव. मिनिस्कस कसा आहे, तर तो आहे कॉन्केव. बरोबर का. म्हणजे आताच्या डायग्राम मध्ये थीटा जो आला तो आला ऍक्यूट आला आणि मिनिस्कस आला त्याचा कॉन्केव मिनिस्कस आला. समजतंय. चला अजून एक लिक्विड घेऊ. पॉसिबल काय आहे, पॉसिबल अजून एक लिक्विड आपण घेऊ शकतो. त्या लिक्विडचा शेप असा येतो, त्या लिक्विडचा शेप असा येईल आणि हा सॉलिड वरती ठेवलाय असा फोर्स कुठे म्हणतोय मी, ड्रॉप. लिक्विड हे सॉलिड वरती ठेवलंय आणि अशा पद्धतीचा एक ड्रॉप तयार होईल. आता ह्याच्यावरती ऍक्ट होणार आहे फोर्स. चला पहिल्यांदा T1, इकडचा T2 आणि इकडचा एक येईल तो म्हणजे T3. बरोबर. आणि हा ड्रॉप ठेवल्यानंतर ह्याच्यामधला अँगल काढा विदिन लिक्विड थीटा. मित्रांनो थीटा कसा आहे, तर थीटा आहे ऑब्च्यूस आणि मिनिस्कस कसा आहे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस आहे. कसा आहे मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस आहे. आला सगळ्यांच्या. तर अशा पद्धतीनं मी इथं 2 डायग्राम काढल्या. इथं कॉन्केव मिनिस्कस आहे आणि इथं कॉन्व्हेक्स मिनिस्कस आहे. इथं अँगल ऑफ थीटा ऍक्यूट आहे आणि इथं अँगल ऑफ थीटा ऑब्च्यूस आहे, विशाल कोन आहे आणि इथं लघु कोन आहे. तर आता मला समजून घ्यायचं आहे की ह्याचा शेप हा असाच का आला. शेप म्हणण्यापेक्षा ह्याचा अँगल ऍक्यूटच का आला आणि ह्याचा अँगल हा ऑब्च्यूसच का आला. समजते सगळ्यांना. पहिल्यांदा क्लिअर कट समजून घ्या फोर्सेसचं नेचर कसं आहे. T1 सरफेस टेन्शनचा फोर्स ड्यू टू लिक्विड. T2 सरफेस टेन्शनचा फोर्स ड्यू टू सॉलिड एअर. T3 सरफेस टेन्शनचा फोर्स ड्यू टू लिक्विड एअर. आलं सगळ्यांच्या. ह्या 3 पद्धतीचे फोर्स आपण काढल्यानंतर आता आपण पुढे जाऊया की मेन आर्टिकल की का शेप, का थीटा ऍक्यूट, का ऑब्च्यूस. समजतंय. चला व्हिडिओ पॉज करा, हे सगळं लिहून घ्या. समजतंय. चला आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला. खूप सोपं आहे मित्रांनो, अतिशय सोपं आहे. सोपं आहे, अवघड नाही. चला लक्षात. आता हे जे डायग्राम आहे ते डायग्राम मी परत एकदा इथं ड्रॉ करतो किंवा इथं ड्रॉ करू आपण, काय अडचण नाही. हे पुस्तक मी वर जरा काढतो, अजून चांगल्या पद्धतीने डायग्राम करू.
बरोबर. इकडचा फोर्स T1, इकडचा फोर्स T2 किंवा सरफेस टेन्शनचा फोर्स T1 T2 आणि इकडचा आला T3. समजतंय. चला इक्वेशन तयार करा. एक फोर्स ह्या बाजूला आहे, एक फोर्स ह्या बाजूला आहे, दोघांची किंमत सारखी आहे, दोन एकमेकाला बॅलन्स करणार, संपला विषय. सो T2 हा T1 ला बॅलन्स करतो. बरोबर. पण T3 झालं काय, T3 हा तिरका आहे. बरोबर का, तो ऑब्लिक फोर्स आहे. मग त्याचं काय होतं, त्याचा आपोआप दोन कंपोनंट होतात. कुठले दोन कंपोनंट होतात, पहिला कंपोनंट असणार आहे व्हर्टिकल कंपोनंट, त्याला नाव देऊया T साइन थिटा, आणि दुसरा कंपोनंट असतो T3 कॉस थिटा. बरोबर का. आपण वारंवार अभ्यासले, नॉर्मल असेल, सरफेस टेन्शनचा फोर्स असेल, किंवा सांगायचं झालं तर तुम्हाला नॉर्मलचा आणि कुठला फोर्स आपण घेतला, फ्रिक्शनल फोर्स असेल, हे सर्व फोर्स जेव्हा ऑब्लिक होतात तेव्हा त्याचे दोन कंपोनंट घडतात. एक असतो व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा असतो हॉरिझॉन्टल कंपोनंट. ह्या ठिकाणी ह्या T3 चे दोन कंपोनंट झाले. का, त्याला बॅलन्स करण्यासाठी, T3 ला बॅलन्स करण्यासाठी. एक असतो T3 साइन थिटा आणि दुसरा असतो T3 कॉस थिटा. बरोबर. T3 कॉस थिटा हा T1 च्या अलॉंग आहे, दोघांची डायरेक्शन सारखी आहे, ह्याचा अर्थ दोघांची होणार बेरीज. मग इक्वेशन कसं येईल, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. आला का, T3 कॉस थिटा. मला काय ठरवायचं आहे, थिटा जो अँगल आहे तो ॲक्यूट कधी आणि ऑब्च्यूस कधी, दोघांचाही डायग्राम डोळ्यांच्या पुढे आहे. समजतंय. चला, देअरफोर कॉस थिटा इज इक्वल टू, किंवा रिअरेंज करू अगोदर, देअरफोर T3 कॉस थिटा इज इक्वल टू, हा T1 तिकडे आणा, LHS ला गेल्यानंतर T2 मायनस T1 येईल. बरोबर. देअरफोर कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. अशा पद्धतीनं हे इक्वेशन आपल्याला मिळालं. कुणाचं, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन मला इथं मिळालं. समजतंय. चला आता केस 1 अभ्यासू. केस 1 अभ्यासाच्या अगोदर मी इथे एक टॅब्युलर फॉर्म तुम्हाला लिहून देतो. हे माहित पाहिजे आपल्याला, तुम्हाला माहित असणार आहे. 0, 90, 180 अशा तीन अशा पद्धतीनं अँगल तुम्हाला माहित आहेत. ते परत लिहिणार आहे तुम्ही, त्यामुळे व्यवस्थित लिहितो. T3 जरा वाटलं तर रेडी पण लिहितो, म्हणजे सेपरेशन दिसेल. कॉस थिटा 0, 90, 180 किमती सांगा पटपट मला. कॉस थिटा 0 किती असतो, 1 असते. कॉस 90 किती असतो, 0 असतो. आणि कॉस 180 किती असतं, -1 असतं. बरोबर. हे समजून घ्यायला पाहिजे. हे समजते का, आपण आता केसेसकडे जाऊ. चला, पहिली केस नंबर 1. बरोबर. ह्याच्यामध्ये इफ, पहिली केस आहे इफ T2 इज ग्रेटर दॅन T1 and T2 minus T1 is less than T3. cos theta जो आहे त्याची व्हॅल्यू किती बघा. cos theta व्हॅल्यू किती, पहिल्यांदा T2 minus T1 न्यूमरेटर आहे. बरोबर. जर T2 T1 पेक्षा मोठा असेल तर ही व्हॅल्यू किती येणार, पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार, तर ते येणार पॉझिटिव्ह. कसं काय, समजा T2 ची व्हॅल्यू आहे 5, समजा म्हणले T1 ची व्हॅल्यू आहे 3, दोघांच्या मध्ये रिलेशन काय, T2 T1 पेक्षा मोठा आहे. म्हणजे काय येणार, 5 - 3 किती मिळेल, 2 मिळेल. पॉझिटिव्ह मिळालं का निगेटिव्ह मिळालं, पॉझिटिव्ह मिळालं. समजतंय. जर T2 T1 पेक्षा मोठा असेल तर न्यूमरेटर मिळणार पॉझिटिव्ह. बरोबर. आणि दुसरी कंडिशन, जर T2 - T1 लेस दॅन T3 असेल तर काय होईल, ह्याचा अर्थ असा झाला की T2 - T1 ही व्हॅल्यू लहान आहे आणि ही व्हॅल्यू मोठी आहे. बरोबर. जेव्हा डिनॉमिनेटर मोठा असतो तेव्हा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी येते. बरोबर का, एकापेक्षा लहान येणार व्हॅल्यू. समजतंय, आलं सगळ्यांच्या.
मग जर ही कंडिशन असेल तर कॉस्टची व्हॅल्यू किती मिळणार? कॉस्टची व्हॅल्यू मिळणार पॉझिटिव्ह. कॉस थिटा इज पॉझिटिव्ह अँड लेस दॅन 1 समजतंय? लेस दॅन 1 कसं? चला समजा T2 - T1 समजा म्हणलं आम्ही, समजा T2 - T1 5 होतं समजा म्हणलं, किंवा 3 होतं मग सारखं 3 होतं, आणि T3 समजा 4 आहे. म्हणजे इथं काय झाला? T2 - T1 T3 पेक्षा लहान आलाय. बरोबर का? दोघांचा रेशो किती येईल मित्रांनो? रेशो किती दोघांचा रेशो येईल किती येणार? 0 पॉईंट समथिंग. बरोबर का? 3 7 8 24 3 9 4 4 4 4 25 4 27 4 7 28 7 पॉईंट समथिंग येईल. नंतर 74 येईल, 75 येईल मला वाटते. बरोबर आहे, 4 25 हा काहीतरी. म्हणजे हा काय येणार आहे? एकापेक्षा लहान आला. कधी? जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा लहान असेल तर व्हॅल्यू एकापेक्षा लहान येते. समजतंय? चला मग केस काय झाली? केस परत चर्चा करू. केस T2 इज ग्रेटर दॅन T1, T2 - T1 लेस दॅन T3 असा असेल तर व्हॅल्यू येते पॉझिटिव्ह, लेस दॅन 1 येते. मग मला सांगा कुठे व्हॅल्यू फिट बसणार? इथं व्हॅल्यू कुठे फिट बसणार? कॉस थिटाची व्हॅल्यू येणार 0 to 90 डिग्रीच्या मध्ये. किती येईल? किती पण येईल, पण 0 to 90 च्या मध्ये येणार. का? कारण की 1 to 10 1 to 0 म्हणजे अँगल जर पॉझिटिव्ह असेल तर व्हॅल्यू इथं कुठे येणार? कॉस 0 आणि 90 च्या मध्ये येणार. बरोबर का? म्हणजे अँगल कसा आला? कॉस थिटा आला पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज 0 to 90 म्हणजे अँगल आला ॲक्यूट. बरोबर का? 90 पेक्षा कमी असेल तर लघु कोन ॲक्यूट. आला सगळ्यांच्या? समजते काय आला? आणि मिनिस्कस कसा आला? मिनिस्कस येणार कॉन्केव्ह येणार मिनिस्कस. समजतंय? प्रॉब्लेम समजतोय काय झाले ते? केस 1 समजली का? समजली केस 1. आता केस 2 कडे जाऊया. केस नंबर 2 तुम्ही सांगायचं केस नंबर 2 कशी आहे. फक्त कंडिशन बदल तुम्ही. इफ T2 इज ग्रेटर दॅन इफ T1 इज ग्रेटर दॅन T2. टेक्स्ट बुक मध्ये चुकले ही कंडिशन चुकल्या, त्यांनी उलट लिहिले, आपण बरोबर लिहिलं. T1 इज ग्रेटर दॅन T2 अँड T2 - T1 लेस दॅन T3. ही कंडिशन तर काय सेमच आहे. काय आहे सेम? तर T2 - T1 म्हणजे हे मोठं आहे, न्यूमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर छोटा आहे. T2 - T1 कोण आहे? न्यूमरेटर. T3 कोण आहे? डिनॉमिनेटर. मग जर डिनॉमिनेटर मोठा असतो तर गणित काय सांगतं? मॅथमॅटिक्स काय सांगतं? व्हॅल्यू शुड बी लेस दॅन 1. समजतंय? हा बेसिक पार्ट आहे, ह्याच्याविषयी काय आता मी जास्त सांगत नाही. लक्ष द्या फक्त इकडं. इफ T1 इज ग्रेटर दॅन T2, जर ह्या इक्वेशन मधला T1 जर मोठा असेल, T2 छोटा असेल तर व्हॅल्यू कशी येणार? निगेटिव्ह येणार. मोठ्यातनं लहान वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. लक्षात येत नसेल परत सांगतो, काय हरकत नाही. समजा T1 आहे 5, T2 आहे 3. इक्वेशन काय? T2 - T1 बोला. T2 किती आहे? 3 मायनस T1 किती आहे? 5. किती येणार? -2 येणार. बरोबर का? म्हणजे जर आताच्या कंडिशन मध्ये, आताच्या केस मध्ये जर T1 T2 पेक्षा मोठा असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू येणार आहे, निगेटिव्ह. कॉस थिटा इज निगेटिव्ह. का बरं निगेटिव्ह आला? कारण की T2 T1 पेक्षा लहान आहे, व्हॅल्यू येणार निगेटिव्ह. समजते? आणि येणार एकापेक्षा लहान, कारण डिनॉमिनेटर मोठा आहे. समजतंय? मग आता इथं निगेटिव्ह आला म्हणजे काय झालं? बोला निगेटिव्ह किती आहे? निगेटिव्ह आला म्हणजे काय? कॉस 180 किती असतो? -1 असतो. आणि तुम्हाला मी सांगतो कॉस 91 ची व्हॅल्यू मी शोधून काढली. म्हणजे मला जर शंका वाटली किती असते कॉस 91 ची व्हॅल्यू, तर कॉस 91 ची व्हॅल्यू येते 0.017 च्या आसपास येते, पण मायनस येते. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा झाला की तुम्ही एखादा 90 ओलांडलं तर व्हॅल्यू काय होते? व्हॅल्यू निगेटिव्ह होत जाते. बरोबर? मग जर कॉस थिटाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल तर अँगल किती असावा? 90 च्या पुढं आणि 180 च्या अलीकडं. 90 च्या पुढं 180 च्या अलीकडं. म्हणजे अँगलची व्हॅल्यू किती असणार?
एकतर 90 पॉईंट समथिंग ते 180 ह्या दरम्यान असणार. म्हणजेच लॉजिक काय, अँगल कसा असणार 90 ते 180. ह्याचा अर्थ अँगल काय, अँगल आहे ऑब्च्युस. अँगल काय आहे, ऑब्च्युस. बरोबर का. म्हणजे अँगल आहे विशाल कोन. अँगल आहे विशाल कोन. आला सगळ्यांच्या. म्हणून तर मगाशी मी हे आवर्जून हे मेन्शन केलं, तुमच्या लक्षात यावं ह्याच्यासाठी. समजतंय. केस 1 केस 2 कशाला समजलं का. मग आता ज्या 2 डायग्राम ज्या आहेत त्या 2 डायग्राम मध्ये नेमकं हेच झालंय की पहिल्या डायग्राम मध्ये पहिली डायग्राम जी आहे की तुम्हाला मी मगाशी स्केल वरती लिक्विड ड्रॉप ठेवला, तो असा कर्व आला. तिथं काय झालं, त्या ठिकाणी हा T2 जो आहे तो मोठा होता T1 पेक्षा, म्हणून कॉन्केव्ह सरफेस आला आणि अँगल ॲक्यूट आला. जर मी मर्क्युरी घेतला असता तर मर्क्युरी ठिकाणी काय झालं असतं, मर्क्युरी ठिकाणी T1 मोठा असता, T2 छोटा असता. कारण मर्क्युरी डेन्सिटी काय, मर्क्युरी डेन्सिटी खूप जास्त आहे. म्हणजे त्याच्यावरचा कोहेसिव्ह फोर्स जो असतो तो खूप जास्त असतो. म्हणजे इथं T1 काय आला, T1 मोठा आला, T2 छोटा आला. अँगल कसा आला, अँगल आला ऑब्च्युस आला. समजतंय. चांगल्या पण समजतंय का. अडचणी असतील तर कमेंट करा, समज नसेल तरी पण कमेंट करा. समजतंय. ठीक आहे. चला 2 कंडिशन लिहून घ्या. मला वाटतं की चांगल्या पण समजलं असेल. केस 1 केस 2 समजतंय. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आलं लक्षात. ठीक आहे. चला केस 3. केस 3. केस 3. केस 3 काय असणार आहे, जर T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 असेल तर. बोला फॉर्म्युला काय, T2 मायनस T1 डिवाइड बाय T3. जर T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 असेल तर काय होईल रे. जर कॉस थिटा किती येणार आहे, कॉस थिटा येईल 1 येईल. कॉस थिटा येईल 1. कारण T2 मायनस T1 मायनस एक मिनिट, T2 मायनस T1 जर T3 एवढा असेल तर तो जो भागाकार आहे तो काय येणार आहे, 1 येणार आहे. कॉस थिटा 1 आलं. मग कॉस थिटा 1 म्हणजे किती अँगल, कॉस थिटा 1 म्हणजे थिटा आला 0. थिटा आला 0. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 कधी असतो, जर लिक्विड प्युअर असेल तर, किंवा प्युअर वॉटर असेल तर. लिक्विड प्युअर नाही, वॉटर प्युअर असेल तर. समजतंय. केस नंबर 3 समजलं. चला आता केस नंबर 4. केस नंबर 4 गेस करताय. सर्व सरकमफरन्सचा अभ्यासले आपण, सर्व क्रायटेरिया अभ्यासले. फक्त एक क्रायटेरिया असेल, जर नेहमीचा, जर T3 T2 मायनस T1 पेक्षा मोठा असेल तर. आता काय होईल, आता डिनॉमिनेटरच झाला मोठा. बरोबर. किंवा डिनॉमिनेटर मोठा नाही, इथं काय म्हणता येईल आपल्याला, इथं असं म्हणता येईल की T3 इज लेस दॅन म्हणूया, म्हणजे बरोबर आहे. चला आता बरोबर आहे. ही कंडिशन नवीन आहे. ही काही कंडिशन आपण अभ्यास होते. इक्वेशन 1 केस 1 आणि केस 2 मध्ये काय अभ्यास होतो आपण अभ्यास होतो की T2 मायनस T1 हे किती पाहिजे, छोटं पाहिजे T3 पेक्षा. जर T3 T2 मायनस T1 पेक्षा जर छोटा असेल म्हणजे इथला न्यूमरेटर काय झाला, न्यूमरेटर मोठा आणि डिनॉमिनेटर छोटा ह्या इक्वेशन मध्ये. असं असेल तेव्हा काय होतं रे, असं असेल तेव्हा डिव्हिजन भागाकार हा 1 पेक्षा जास्त येतो. मोर दॅन 1. बरोबर का, मोर दॅन 1. साधं सिंपल मॅथमॅटिक्स आहे. मी नवीन काय शिकवत नाही तुम्हाला, हे मी मॅथ्स शिकवतो. मला फिजिक्स संपलं, आता मॅथमॅटिक्स आहे. बरोबर का. म्हणजे जर इक्वेशन मधला न्यूमरेटर मोठा असेल, डिनॉमिनेटर छोटा असेल, व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन 1. पटत नाही, चला पटवून सांगतो. इथं समजा T2 रेड पेन लिहितो म्हणजे जरा वेगळं दिसेल. समजा T2 मायनस T1 आहे 5 आणि T3 आहे 3 म्हणू आपण त्याला. बरोबर, T3 आहे 3 म्हणजे T2 मायनस T1 काय झाला, मोठा झाला. T3 काय झाला, छोटा झाला. चला मग दोघांचा भागाकार करू. 5 डिवाइड बाय 3 किती आला, 1.20. 3 5 15 3 6 18. आता 2 बरोबर केलं 0, संपणार नाही. म्हणजे व्हॅल्यू किती आले, 1.66. दॅट इज ग्रेटर दॅन 1. मग कॉस थिटा जर इथे लिहूया आपण, आता हे नको लिहायला. मग काय आले की केस काय आले, इफ म्हणू आपण. इफ इथं पण इफ म्हणा. इफ जर तरचा खेळ आहे सगळा. इफ T3 लेस दॅन T2 मायनस T1 देन, इफ असेल तर देन कॉस थिटा
इज मोर दॅन 1, कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे. म्हणून काय झालं म्हणून, बरोबर. मॅथमॅटिक्स अभ्यासलंय का? साइन थिटा कॉस थिटा, साइन कॉस कॉट टॅन कोसेक सेक आणि बरंच काही, ह्या सगळ्यांची व्हॅल्यू जास्तीत जास्त 1 येऊ शकते. 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू कुठल्याही अँगलची त्याचा कॉस साइन घेतला तर येऊ शकत नाही. हे आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये अभ्यासलेलं आहे. आता तर इथं व्हॅल्यू 1 आली, ह्याचा अर्थ दिस इज नॉट टेक्निकली पॉसिबल. असं जेव्हा घडतं तेव्हा ते लिक्विड काय होतं, ते लिक्विड स्प्रेड होतं, ते लिक्विड पसरतं, बरोबर का. म्हणजे केस नंबर 4 झाली. समजा मी लिक्विड घेतलं, सॉलिड घेतला आणि लिक्विड घेतलं आणि हे जर लिक्विड पसरलं तर इथं काय झालं असणार आहे, इथं झालं असणार आहे नंबर 4 ची केस, T3 इज लेस दॅन T2 मायनस T1. अशा पद्धतीनं ह्या 4 केस अभ्यासल्या. पहिला ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि चौथा म्हणजे लिक्विड स्प्रेड. अशा पद्धतीने हे आर्टिकल संपलं. आर्टिकल समजलं असेल तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मित्रांना पण सांगा असाच चॅनेल आहे म्हणून. ह्या चॅनेलवरती जास्तीत जास्त सगळा सिलेबस संपवायचा माझा मानस आहे. तुमचं मोटिवेशन असेल, तुम्ही मला प्रेरणा दिली तर 100% मी ती अचिव्हमेंट करेन. आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन पॉईंट आपण घेऊन भेटू. लक्षात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट. अभ्यास करा.